त्रिसुपर्ण पेडणे आणि मिशन फॉर लोकल यांच्या संयुक्त विद्यमान पहिलेच फावट पेडण्यात एक साहित्यिक मेळावो आयोजन करतात आणि हो साहित्यिक मेळावो पेडण्यातील समस्त जे साहित्यिक असतात, लेखक असतात, कवी असतात, ह्या सगळ्या साहित्यिकांक एकत्र हाडचो आणि सगळ्या भाषिक म्हणजे जे विविध अशा भाषेत कोकणी असतात, मराठी असतात, हिंदी असतात, काही इंग्रजी असतात, ह्या सगळ्या साहित्यिक एकठांय येवपाचो असो हो कार्यक्रम 14 डिसेंबर पेडण्यात आयोजन केला। ह्या कार्यक्रमाच्या निमित्तान तुमच्या सगळ्यांचे पत्रकारांचे हांव स्वागत करता आणि ह्या ज्यांच्या संकल्पनेतून हो कार्यक्रम जावपाचो आसा ते आदरणीय श्री राजन कुरगांवकर, मिशन फॉर लोकलचे सर्वसेवक, त्यांच्या संकल्पनेतलो हो कार्यक्रम आणि आयोजनाची जी जबाबदारी आसा ती त्रिसुपर्ण या संस्थेकडे आसा। सो एकंदर ह्या साहित्यिकांक एकत्र हाडून त्यांच्या साहित्याचो आढावो घेवप, साहित्याची ओळख जावप आणि त्यांच्या एकंदर साहित्य कृती सगळ्या फुडें येवप असो ह्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि हेतून विस्तृत अशें एकंदर त्यांच्या संकल्पनेत जे कार्यक्रम आसा ते हांव विनंती करता की तांच्यांनी सांगचे। नमस्कार। अखिल भारतीय साहित्य अकादमी तर्फे बरेचसे प्रोग्राम एव्हरी इयर जातात आणि फर्स्ट टाइम म्हणजे आमच्या पेडण्यान कोकणीसाठी स्पेशल तसेच मराठी भाषेसाठी सुद्धा थोड्याची नामांकन झालेले आसा। ह्या उद्दिष्टान सगळ्यांक लागी करप आणि त्यांचा एक गौरव सोहळा करप आणि एक स्नेह मेळावा बाकीच्या आमच्या साहित्यिकांचो करप ह्या उद्दिष्टान मिशन फॉर लोकलान हे कार्य आम्ही सहज श्री सुपर्ण यांच्या आयोजनाकडे आम्ही उलयले। बाबा आमका आमच्या पेडण्याच्या जे साहित्यिक आहात त्यांना कितें तरी प्रोग्राम करूया। सो त्यांच्या आणि आमच्या संयुक्तान ह्यो आम्ही एक प्रोग्राम येता त्या 14 डिसेंबराक करपाचो थारायला। ह्या उद्दिष्ट इतलंच आसा की आमचे जे पेडण्याचे जे साहित्यिक असतात ते बहु म्हणजे मराठी असू, कोकणी असू, हिंदी असू, इंग्लिश असू म्हणजे बहु लँग्वेज मध्ये यांना सगळ्यांक एकत्र हाडून येता ते म्हणजे साहित्यान फुडें वयचे ह्या उद्दिष्टान ह्यो आम्ही एक प्रोग्राम आयोजित केलेलो आसा। जर कोणी असे जर कार्यकर्ते असतात किंवा कोणी करणारे साहित्यिक असतात यांच्यानी आमच्या ऑफिसात मिशन फॉर लोकलच्या पेडण्याच्या ऑफिसात येऊन संपर्क साधून आपली नावे देऊ शकतात। ह्यो प्रोग्राम आम्ही 14 डिसेंबर सकाळी 10 ते 12:30 दरम्यान बागायतदार हॉल पेडणे येथे करपाचो आयोजित केलेलो आसा। तुमका सगळ्यांक आव्हान आसा की जे जे साहित्यिक स्पेशली पेडण्यात आसात त्यांच्यानी ह्या कार्यक्रमात आपली उपस्थिती दाखवून हो एक प्रोग्राम आमचो आगळो चांगल्या तरेन करून हाडचो जेणेकरून आमच्या साहित्यिक जे कोण असतात त्यांना एक उर्बा येतली म्हणून। तसेच ह्या कार्यक्रमा खातीर आमका बऱ्याचशा आमचे स्पेशली त्रिसुपर्ण पेडणे यांच्यानी जी मदत केली आहे त्यांना हा मनापासून काळजासून त्यांना धन्यवाद म्हणता आणि या कार्यक्रमात मॅक्झिमम उपस्थिती दाखवून आमचे पेडण्यात किती तरी आम्ही साहित्यिका खातीर करता हे आम्ही नजरे घालून देऊया। या प्रोग्रामा खातीर स्पेशल आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक गोमंतकाचे संपादक श्री राजू नायक हे प्रमुख पाहुणे म्हणून असतले। तसेच निमंत्रितामध्ये श्री किशोर शेठ मांजरेकर संपादक दैनिक पुढारी, तसेच श्री गुरुदास सावळ ज्येष्ठ पत्रकार, तसेच श्री रमेश वस्कर अध्यक्ष गोमंतक साहित्य सेवक मंडळ आणि श्री अनिल सामंत गोवा मराठी अकादमी, तसेच श्री वसंत सावंत गोवा कोकणी अकादमी, तसेच प्रदीप घाडी आमोणकर गोमंतक मराठी अकादमी, तसेच श्री किशोर नाईक गावकरी डिजिटल चॅनल हे मान्यवर उपस्थित असलेले असे या कार्याचा आमचा एक प्रोग्राम असा जेणेकरून मॅक्झिमम लोकांनी पार्टिसिपेट म्हणजे स्पेशली साहित्यिकांनी पार्टिसिपेट जावचे। सदर कार्यक्रमात पेडण्यातील साहित्यिकांची ओळख तसेच प्रकाशन सोहळा
तसेच साहित्यिकांचा गौरव, पुस्तक प्रदर्शन तसेच उच्च माध्यमिक विद्यालयांच्या विद्यार्थ्यांना पेडण्याची सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक चळवळ या विषयावर निबंध स्पर्धा घेवपाची आसा। एकंदर या कार्यक्रमाच्या निमित्ताने पेडण्यातील साहित्यिकाची वाटचाल आणि चळवळ हे सर्व विषय लक्षात घेऊन या कार्यक्रमाचे आम्ही आयोजन केलेले आसा।